तर पाणी टाकलेलं आहे. तर मित्रांनो, बारीक तांदूळ आणलेले आहेत जेणेकरून पक्ष्यांना खाताना त्रास होणार नाही. बघा, भारी ना. जेवताना सुद्धा जो आपण घास ठेवतो त्याच्या पाठीमागून शास्त्र आहे. आपल्या घरामध्ये मुंग्या असतात, काय असतात, ही परंपरा आहे आपली. त्याच्यामुळे आता उन्हाचे दिवस आहेत, नद्यामध्ये पाण्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने असं सांगू शकतो की प्रत्येकाने आपापल्या परीने का होईना आपल्या घरच्या बाल्कनीमध्ये असेल. ही जी देवी आहे, आपण अनेक देवी बघतो तिकडे मांसाचा बली दिला जातो, बकरी कोंबडे कापले जातात, पण एकमेव अशी आमची मुजबा देवी आहे इंद्रणगावर, जिची छत्रछाया आहे, तिला अजिबात नॉनव्हेज चालत नाही. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सध्या परिस्थिती बघता उन्हाला भरपूर आलेला आहे आणि नदी सुकलेली आहे आणि डोंगरावर पण भरपूर गरमी असते आणि त्याच्यामुळे आपल्या मुजबाईच्या परिसरात भरपूर पक्षी येत असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे धान्य पाण्याची. पण धान्य पाणी आम्ही कशा प्रकारे ठेवतो आणि तुम्ही बघा तिथे नक्की पक्षी येतील, तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता डोंगरावरती चाललेलो आहोत आम्ही. तर बघा, नदी पूर्णपणे सुकलेली आहे. या बाजूला पण बघू शकता. तर आता वरती जातोय आम्ही. तर बघा, आता आम्ही वरती चढत आहोत. तर मित्रांनो, आपली जी शेतजमीन होती ती एमआयडीसीला गेलेली आहे. त्याच्यामुळे हा रस्ता थोडा खराब झालेला आहे. पहिला रस्ता भारी होता आमचा. हा जो दिसतोय परिसर तो आमचा चांदणा डोंगर. जवळजवळ आमच्या 7.5 एकर जमीन गेलेली आहे पूर्णपणे. अशी परिस्थिती इथं झालेली आहे. ते आपण परिस्थिती दाखवून आलो, आपण फक्त आपलं पक्षातलं काम करायला आलो, तो आपण बघूया. तर बघा, मंदिरात जाऊन परिसरामध्ये तर मित्रांनो, असा ड्रम कापलेला मी पाण्यासाठी. बघा, तर बघा त्याला बांधतोय आता. तर मित्रांनो, बारीक तांदूळ आणलेले आहेत जेणेकरून पक्ष्यांना खाताना त्रास होणार नाही. बघा, भारी ना. चला आता मग माती कार आणले. तर अशा प्रकारे पक्षी येतील, बसतील आणि खातील. चला मग आपण इथं तिथे वारा आला नाही, किती काय केलं तरी तर बरोबर ना. वा, तर पाणी टाकलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे धान्य आणि पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे पक्ष्यांसाठी. तर मित्रांनो, ही व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटला की आपल्या सभोवताली पक्षी येत असतील तर त्यांना पाणी द्या, खाऊ द्या, काहीतरी गहू,
कबूतर असं काय नितीन बरोबर होतं ना. रुपयाला काय बोलतो तू? नक्कीच द्यायला पाहिजे. प्रकृती पूजक आपण आहोत. आपले पूर्वज सुद्धा प्रकृतीची पूजा करायची आहे. आपण जर गावाचा इतिहास बघितला आपल्या, तर आपले पूर्वज जेवताना सुद्धा जो आपण घास ठेवतो त्याच्या पाठीमागून शास्त्र आहे. आपल्या घरामध्ये मुंग्या असतात काय असतात, ही परंपरा आहे आपली. त्याच्यामुळे आता उन्हाचे दिवस आहेत, नद्यामध्ये पाण्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं असं सांगू शकतो की प्रत्येकाने आपापल्या परीने का होईना, आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये असेल किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल, कंपनीमध्ये असाल, तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा आपण बघतो. मी डाऊकमेला कामाला होतो. पक्षी आहेत ना, त्या आपले जे बॉयलर वगैरे असतात त्यांना होरपळून मारतात. म्हणून प्रत्येकानं आपापल्या परीने मदत करा. शेवटी काय, भूतदया ही सर्वात मोठी दया आहे. भूतदया कराल तर तुम्हाला पुण्य नक्कीच मिळेल, एवढं सांगू शकतो. ठीक आहे, चला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. कसा परिसर वाटतं ना, एकदम मस्त. एकदम छान, विशेष नाही, नादच नाही. शेवटी आई मुजबादेवीचं मंदिर आहे आणि या मुजबादेवीच्या मंदिराची एक आख्यायिका अशी आहे की ते सुरुवातीला झाडं होती, निमगाडाची झाडं आपल्या आगरी भाषेमध्ये बोलतात. मग इथल्याच पोरांनी म्हणजे मुलांनी, क्रिकेट शौकीनांनी, ग्रामस्थांनी मिळून हे मंदिर बांधलं. अतिशय सुंदर मंदिर आहे. पण या मंदिराच्या आवाराची एक आख्यायिका आहे. या मंदिराच्या आवारामध्ये काही लोक ड्रिंक करायला यायची किंवा नॉनव्हेज खायला यायची. एक दिवस अशीच पोरं बसली होती ड्रिंक वगैरे करून, आणि एक घटना अशी घडली, मच्छी वगैरे त्या आवारात खाल्ली. मच्छी आवारामध्ये खाल्ल्यानंतर ती लोक पार्टी करून इथून गेल्यानंतर त्यांचा खाली ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला ती जाणीव नाही झाली का झाला म्हणून. पुन्हा काही थोडे दिवस गेले, पुन्हा इथे पोरं आली, पुन्हा त्यांचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला. असं 3 वेळा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण जातो, तुम्हाला तर माहितीच आहे, कोणाकडे जातो विचारतो. तर एका गावामध्ये एक महिला होती, तिच्या अंगामध्ये येते आमच्या जेव्हा विचारल्यानंतर तुम्ही सांगितलं की ही जी देवी आहे, आपण अनेक देवी बघतो तिकडे मांसाचा बली दिला जातो, बकरी कोंबडे कापले जातात, पण एकमेव अशी आमची मुजबा देवी आहे, चिंद्रण गावावर जिची छत्रछाया आहे, तिला अजिबात नॉनव्हेज चालत नाही. त्याच्यामुळे आपण जर या मुजबा देवीच्या आवारामध्ये येत असाल तर मी चिंद्रण ग्रामस्थांच्या वतीने आई मुजबा देवी मंडळाच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो, इथे कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज खाऊ नये, ही आमची धार्मिक भावना आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सांगेन की आई मुजबा देवी प्रत्येकाच्या नवसाला पावणारी आई आहे आणि आईचं प्रेम हे प्रत्येकावर असतं. तुम्ही चुकीचं असं बरोबर, आईची माया सर्वांना सारखीच असते. त्याच्यामुळे ही मुजबा देवीची माया ही आमच्या गावावर सतत राहावी, त्यासाठी आम्ही इथे येत असतो. आणि पुन्हा एकदा सांगेन की इथे कोणत्याही जर तुम्ही आले दर्शनासाठी तर कोणतेही नॉलेज घेऊन येऊ नका, ड्रिंक करू नका, आणि ही आपली संस्कृती नाही आहे मुळातच. त्याच्यामुळे हाच एक संदेश देईल. सुखाने राहा, आनंदाने राहा, मजा करा, एन्जॉय करा आणि आयुष्य जगा. धन्यवाद. ठीक आहे, खूप छान असं सजेशन दिलेलं आहे दादानी. तर मित्रांनो, कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग? आवडला असेल तर इतरांना शेअर करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.